उन्हाळा म्हटलं की आपण समजतो आजारपण कमी, शरीर फिट, सर्दी खोकल्यापासून सुटका. पण वास्तव्याच्या अगदी उलट आहे. मुंबईसारख्या शहरांमध्ये, मुंबई अर्थात मुंबई, पुणेसारखे जे असे शहर आहेत जिथं वर्दळ जास्त आहे, उन्हाळ्यातही घसा खवखवणं, नाक चोंदणं, सौम्य ताप आणि खोकला यांसारखी लक्षणं मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसतात. आणि त्यामुळे एक मोठा प्रश्न समोर येतो, उन्हाळ्यात सर्दी का होते? खरं तर हा आजार वेगळा आहे. यालाच समर कोल्ड असं म्हटलं जातं. साध्या सर्दीपेक्षा हा थोडा वेगळा असतो. यात घसा खवखवतो, डोकं जड वाटतं, सौम्य ताप येतो आणि सतत खोकला त्रास देतो. अनेकदा लोक याकडे दुर्लक्ष करतात, पण यामागे काही गंभीर कारणं दडलेली आहेत. सगळ्यात मोठं कारण कोणतं? तर आपल्या दैनंदिन सवयी. दिवसभर कडक उन्हात फिरायचं आणि लगेच एसी मध्ये बसायचं. शरीराच्या तापमानात अचानक बदल होतो, शरीराला ऍडजस्ट होण्यासाठी वेळ मिळत नाही आणि इथूनच रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ लागते. दुसरं कारण आहे थंड पदार्थांचा अतिरेक. उन्हाळा आला की थंड पाणी, आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स हे सगळं जास्त प्रमाणात घेतलं जातं, पण हेच पदार्थ घशावर परिणाम करतात. घशाचं नैसर्गिक संरक्षण कमी होतं आणि संसर्गाला निमंत्रण मिळतं. तिसरं मोठं कारण म्हणजे धूळ आणि प्रदूषण. उन्हाळ्यात हवेत धुळीचं प्रमाण जास्त असतं. ही धूळ थेट आपल्या नाकात आणि श्वसन मार्गात जाते आणि त्यातूनच सायनसची समस्या निर्माण होते. नाक चोंदणं असेल, डोकेदुखी, चेहऱ्यावर जडपणा ही सगळी लक्षणं दिसू लागतात. यात अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे डिहायड्रेशन. उन्हाळ्यात शरीरातून पाणी जलद गतीनं कमी होतं, आपण पुरेसं पाणी पित नाही आणि त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती घटते. अशा वेळी अगदी छोटासा विषाणूही मोठा त्रास देऊ शकतो. आणि म्हणूनच आता डॉक्टर सांगतायत की जर घसा खवखवणं, सौम्य ताप, खोकला किंवा नाक चोंदणं ही लक्षणं 2 ते 3 दिवसांपेक्षा जास्त टिकली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण ते सायनस किंवा इतर संसर्गाचे संकेत आहेत. मग आता उपाय काय? तर उपाय खूप सोपे आहेत, पण आपणच दुर्लक्ष करतो. कोमट पाणी प्या, वाफ घ्या, शरीरात पाण्याची पातळी टिकवा आणि काही दिवस थंड पदार्थ टाळा. हलका पौष्टिक आहार घ्या आणि सर्वात महत्त्वाचं, शरीराला पुरेशी विश्रांती द्या. आणि काही गोष्टी टाळणं अत्यावश्यक आहे. घाम येत असताना थेट एसी समोर बसू नका, एकदम खूप थंड पाणी पिऊ नका आणि रात्री उशिरापर्यंत जागं राहण्याची सवय कमी करा. एकूणच काय, तर उन्हाळा सुरक्षित आहे ही समजूत आता बदलण्याची वेळ आहे. कारण ऋतू कोणताही असो, चुकीच्या सवयी असतील तर आजार पण येणारच. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या, कारण छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर मोठा त्रास होऊ शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.